तर पहा, या अगोदर आपण वॉटर संदर्भात डिस्कस केली होती, है की नाही, की वॉटर हे किती इसेन्शियल आहे, की आपल्याला माहित आहे सजीवांना जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. इव्हन पाण्याला आपण काय म्हणतो, जीवन म्हणतो, बरोबर. आता हे पाहिल्यानंतर आज आपल्याला लँड संदर्भात इन्फॉर्मेशन बघायची आहे. आता एक लक्षात घ्या की आपल्याला माहित आहे की आपण जी फार्मिंग करतो, शेती है ना, तर आपल्याला माहिती आहे की आपण कोण आहोत, हेटेरोट्रॉफ्स. तर हेटेरोट्रॉफ्स म्हणजे काय, परपोषी आहोत आपण. आपण अन्नासाठी कोणावर डिपेंड आहे, वनस्पतीवर. आणि प्लांटची ग्रोथ ही मुख्यत्वे कुठे होते, जमिनीवर होते. कुठे होते, जमिनीवर. तर याचा अर्थ आपलं अस्तित्व हे लँडवर डिपेंड आहे. त्यानंतर याच लँडवर आपण राहत असतो, बरोबर आहे का. म्हणजे आपल्या राहण्याची जागा सुद्धा कुठं आहे, लँड. आता ओव्हरऑल जर पाहिलं तर अर्थवर 71% भागामध्ये पाणी आहे, 71%. आणि 29% मध्ये काय आहे, लँड, जमीन आहे. आणि तुम्हाला हे पण मी सांगितलं होतं की समुद्राच्या तळाशी सुद्धा काय असते, जमीन असते. कारण जशा पद्धतीचे प्लांट्स हे लँडवर आहे, तसं काही ॲक्वेटिक प्लांट सुद्धा आहे. म्हणजे काही पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती आहे, तर काही समुद्राच्या तळाशी असणाऱ्या सुद्धा वनस्पती आपल्याला दिसून येते. सो ओव्हरऑल आज आपल्याला सॉइलचं काय पाहायचं आहे, की कशा पद्धतीनं जे खडकांची किंवा मातींची रचना आहे हे आपल्याला लर्न करायची आहे. पण त्या अगोदर काही गोष्टी आपण समजून घेऊ. जसं की पहा, नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे की जी लँड आहे त्याचे मुख्य आपण काही फॉर्म म्हणू की कोणत्या कोणत्या रूपामध्ये लँड असते. पहिला आहे स्टोन्स. आता तुम्हाला माहित आहे की आपण पुढे बघणार आहोत की जे खडक असतात, रॉक्स, स्टोन्स, याच्यापासूनच कशी निर्मिती होते, मातीची निर्मिती होते. म्हणजे सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस आपण लर्न करणार आहे. त्यामुळे माती जी जमीन आहे, तर जमीन ही कशाच्या स्वरूपामध्ये असते, स्टोन, दगडांच्या स्वरूपामध्ये असेल. दुसरा आहे सॉइल, मातीच्या स्वरूपामध्ये सुद्धा जमीन आहे, ज्याच्यावर आपण काय करत असतो, शेती करत असतो. त्यानंतर बिग रॉक्स आणि जे मोठे खडक आहे त्या स्वरूपामध्ये सुद्धा काय असते, लँड असते. म्हणजे लँड वेगवेगळ्या स्वरूपात आहे. लँड म्हणजे नुसतं माती असलेल्या जमिनीलाच आपण लँड म्हणू का, नाही. एखादा खडकाळ भाग असेल, डोंगराळ भाग असेल, है ना, येते लक्षात, दलदलीचा प्रदेश असेल, तर तो सुद्धा कशामध्ये समावेश आहे, त्याचा लँड मध्ये समावेश आहे. आणि म्हणून लँड ही स्टोन, सॉइल, बिग रॉक्स या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल. आता हे पाहिल्यानंतर आता लँडचे युजेस तर मी तुम्हाला सांगितलेच. ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल्स लाईव्ह ऑन द लँड. म्हणजे पहा, जे पाण्यामध्ये असतात त्यांना कोणते सजीव म्हणतो आपण, जलचर. तर इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, ॲक्वेटिक्स. जे जमीन आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतात ते कोण आहे, ॲम्फिबियन, उभयचर. आणि जे फक्त जमिनीवर राहतात तर त्यांना काय म्हणतो आपण, टेरेस्ट्रियल, म्हणजे भूचर. म्हणजे सर्व टेरेस्ट्रियल अॅनिमल साठी राहण्याची जागा कोणती आहे, लँड आहे. त्यानंतर काही अॅनिमल्स हे ब्युरोचं फॉर्मेशन करतात. म्हणजे बरेच अॅनिमल आहे पहा, सापासारखे असतील, स्नेक्स. त्यानंतर अजून रॅट सारखे आहे, अँट, मुंगी सारखे आहे, की जे वाळू किंवा बिळामध्ये राहतात, बरोबर. म्हणजे जमिनीच्या आत राहतात. म्हणजे शेल्टर, निवारा म्हणून सुद्धा आपण काय करतात, काही प्राणी जमिनीचा वापर करत असतात. तिसरा उपयोग आहे फार्मिंग. मी ऑलरेडी मेन्शन केलं की आपला उदरनिर्वाह, इव्हन आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे असं म्हणतो आपण. ऍग्रिकल्चरवर आपली जीडीपी डिपेंड आहे. देशाचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एक मोठा वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. आणि म्हणून फार्मिंग जी आहे, शेती, या पर्पज साठी सुद्धा, या उद्देशासाठी सुद्धा आपण कशाचा वापर करत असतो, जमिनीचा वापर करत असतो. त्यानंतर बिल्डिंग हाऊसेस. आणि आपल्याला माहित आहे की अगोदर मानव हा अश्मयुगामध्ये राहायचा, पण जेव्हा चाकाचा शोध लागला, शेतीचा शोध लागला, हळूहळू गाव, वस्त्या निर्माण झाल्या, बरोबर. आणि त्यानंतर आपण घर बांधून राहू लागलो. आता हे घर सुद्धा आपण कुठं बांधतो, लँड,
जमिनीवर बांधतो है ना. आज आपली शाळा आहे, तुमचं घर आहे, हे कशावर आहे? मी सध्या उभा आहे कुठं आहो? लँडवर, बरोबर. त्यानंतर फॉरेस्ट, हे जे जंगल प्रदेश आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहित आहे की जे विषुववृत्तीय भाग आहे की नाही, तर घनदाट जंगल आहे, जसं की अमेझॉन. जगातलं सर्वात मोठं जंगल कोणतं आहे? अमेझॉन, ज्याला जगाची फुफ्फुसे म्हणतात. कारण प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन जे पृथ्वीवर रिसायकल करण्याचं काम, हवेमध्ये ऑक्सिजन संतुलन करण्याचं काम हे वृक्ष करतात. या वृक्षांचं सर्वात जास्त प्रमाण आपल्याला अमेझॉन जंगलमध्ये दिसेल. हे फॉरेस्ट, हे सुद्धा कुठे आहे बरं? लँड, जमिनीवर आहे. त्यानंतर आहे मिनरल्स, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस. आता मिनरल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची खनिजे, जसं की बॉक्साईट हे खनिज जर घेतलं, त्यापासून आपल्याला कोणता धातू मिळतो? ऍल्युमिनियम, सोने असेल, चांदी असेल, अशी मूलद्रव्ये ही धातू आहेत. आपल्याला कुठे सापडतात? खनिजांच्या स्वरूपामध्ये भूगर्भाखाली, जमिनीखाली म्हणजेच लँड मध्ये सापडतात. त्यानंतर क्रूड ऑइल. क्रूड ऑइल म्हणजे काय? यामध्ये कशाचा समावेश होईल? पेट्रोल, त्यानंतर डिझेल, त्यानंतर केरोसिन, त्यामध्ये गॅसेस आहेत काही, एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस, कॉम्प्रेसर नॅचरल गॅस. येते लक्षात? डांबर असेल, मेन असेल, हे सर्वच्या सर्व प्रोडक्ट्स आपल्याला कशापासून मिळतात? ते मिळतात क्रूड ऑइल. क्रूड ऑइल म्हणजे काय? कच्चं खनिज तेल. आणि या खनिज तेलवर म्हणजे हे जे पेट्रोलियम आहे याला पेट्रोलियम सुद्धा म्हणतात. तर या पेट्रोलियमचं जर आपण शुद्धीकरण केलं, जसं की मुंबईमध्ये बॉम्बे हाय नावाची काय आहे? तेल विहीर आहे, तिथं आपण क्रूड ऑइलवर प्रोसेस करतो, त्यापासून पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी हे ऑब्टेन करत असतो. म्हणजे हे कशाचे प्रोडक्ट्स आहेत? क्रूड ऑइल. आता हे खनिज तेल कुठे सापडलं आपल्याला? भूगर्भाखाली म्हणजे लँड मध्ये. म्हणजे लँड आपल्याला क्रूड ऑइल सुद्धा देते. कारण फार वर्षापूर्वी जर पाहिलं आपण तर अनेक उलथापालथ झालेले आहेत. अनेक वृक्ष, अनेक प्राणी हे जमिनीखाली गाडले गेले आणि त्यांच्या फॉसिल्स पासून, अवशेषापासून काय तयार होतं? क्रूड ऑइल. आणि त्यापासून आपण पेट्रोल, डिझेल हे चालवत असतो. आणि त्यानंतर आहे नॅचरल गॅस, म्हणजे जे नैसर्गिक वायू आहे, हा सुद्धा आपल्याला कुठं ऑब्टेन केला जातो? लँड मध्ये म्हणजे जमिनीमध्ये. म्हणजे एवढे सारे वापर हे कशाचे आहेत? जमिनीचे आहेत. त्यानंतर आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ आपण. इथे एक तुम्हाला प्लांट दाखवलेला आहे. ओके, आता हा तुम्हाला माहित आहे की हा टेरेस्ट्रियल प्लांट आहे. तो कुठं आहे? सध्या जमिनीच्या आतमध्ये त्याची मुळ आहे. जमिनीच्या वर आपल्याला त्याचे काय दिसतात? स्टेम, है ना, खोड दिसतं. जसं की हे त्याचे काय आहे? लीफ आहे. हे त्याचं खोड, ज्याला आपण स्टेम म्हणतो. त्यानंतर जमिनीमध्ये त्याचे काय गेले बरं? रूट्स. जमिनीमध्ये काय असतात? वनस्पतींच्या रूट्स असतात, जे जमिनीमधून काय ऍब्झॉर्ब करतात? वॉटर, मिनरल्स, हे की नाही, ते ऍब्झॉर्ब करून वनस्पतीच्या ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असणारे हे रूट्स आहेत. आता एक लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये जमिनीचे काही थर आहेत वेगवेगळे, है ना. तर ते थर आपल्याला समजून घ्यायचं आहे. जमिनीचा सर्वात वरचा थर असतो ना, हा फार सुपीक असतो. जसं की इथं सांगितलेलं आहे की तर काय होतं? प्लांट्स आणि अॅनिमलचं काय होतं? डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय? विघटन. जे पालापाचोळा असतो जमिनीवर पडलेला किंवा एखादे मृत सजीव असते, तर याला काय करतात? जे सूक्ष्मजीव आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम, यांचं विघटन करतात, म्हणजे डिकम्पोजिशन करतात. डिकम्पोजिशन केल्यामुळं काय होतं? जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांची रिसायकलिंग होते. म्हणजे जमिनीच्या या थरामध्ये कशाचं प्रमाण वाढतं? न्यूट्रिएंट्स, जे पोषक द्रव्य आहे त्यांचं प्रमाण वाढतं. हे जी टॉपमोस्ट लेअर आहे यामध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण भरपूर असल्यामुळं तिला काय म्हणायचं? ह्युमस. काय म्हणायचं? ह्युमस. म्हणजे ह्युमस हे जमिनीचा सर्वात वरचा थर आहे. यामध्ये पोषक द्रव्यांचं प्रमाण जास्त असतं. यामध्ये वनस्पती आणि मृत प्राणी यांचं काय होत असतं? विघटन झालेलं असतं. त्यामुळे पोषक द्रव्यांचं प्रमाण जास्त असतं.
त्याच्या खाली जर गेलो तर काय दिसेल आपल्याला? सॉइल. सॉइल मध्ये जर पाहिलं तिथं आपल्याला लहान प्रकारचे स्टोन्स, त्यानंतर वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. पहा, आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांचा मित्र कोण आहे? गांडूळ, हे ना, अर्थवॉर्म, बरोबर आहे का? तर याच सुद्धा आपल्याला नंतर काही कीटक असतात पहा. तुम्हाला माहित आहे की काही बॅक्टेरिया सुद्धा असतात पहा, रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, हे का नाही? तर हे असे काही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया सुद्धा असतात. म्हणजे स्मॉल स्टोन, वॉर्म्स, इन्सेक्ट्स यांचं प्रमाण कुठं असतं? जिथं सॉइलचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला त्यांचं प्रमाण दिसून येईल. त्याच्या खाली जर गेलो आपण तर अपरिपक्व मृदा आहे. आता वरची मॅच्युअर सॉइल होती. मॅच्युअर म्हणजे त्याच्यामध्ये पोषक द्रव्यांचं प्रमाण जास्त होतं, त्यामध्ये वनस्पतींची चांगल्या पद्धतीनं वाढ होते. खालची जी सॉइल आहे ती कशी आहे? इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व मृदा आहे. यामध्ये जर पाहिलं आपण काय काय बरं, माती तर असतेच, पण पीसेस ऑफ बेडरॉक म्हणजे खडकांचे काही लहान लहान तुकडे सुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. बऱ्याच वेळेस आपण बोर वगैरे घेत असतो घरी बघा. तर बोर मध्ये तुम्ही बघत असताना बोर खोदताना काय होतं? अगोदर मातीच येते, पण नंतर नंतर खडकांचे काय येतात? बारीक बारीक कण पण येतात. लक्षात घ्या, जसं जसं आपण जमिनीच्या आत जाऊ तस तसं मातीचं प्रमाण कमी होत जातं आणि खडकाचं प्रमाण काय होत जातं? वाढत जातं. येतं लक्षात? मग आता हा आहे इमॅच्युअर सॉइल. त्याच्या खालची लेअर जर पाहिली आपण तर लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक्स, म्हणजे यामध्ये मातीचा थर पण आहे आणि छोटे खडक सुद्धा आपल्याला त्याच्या खाली दिसून येईल. आणि फायनली जर पाहिलं आपण तर काय आहे? बेडरॉक म्हणजे कठीण असे खडक, हे सर्वात खालच्या बाजूला असतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं जसं आपण खाली जाऊ तस तसं मातीचं प्रमाण, सॉइलचं प्रमाण काय होत जातं? डिक्रीज होत जातं. आणि जे रॉक आहेत, खडक आहे, यांचं प्रमाण काय होत जातं? इन्क्रीज होत जातं. म्हणून वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक जे घटक आहे हे जमिनीच्या वरच्या भागात आहे. तुम्हाला आहे पहा विज्ञानामध्ये की मातीचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. आणि जर जमिनीची धूळ झाली, आपण वृक्ष लावले नाही, तर पावसामुळे ही माती काय होऊ शकते? वाहून जाऊ शकते. त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त आहे. पण माती वाहून जाऊ नये यासाठी काय करावं लागेल बरं आपल्याला? प्लांटेशन, वृक्षारोपण हा एक मार्ग आहे. तरच ही जी नैसर्गिक लँडची जी रचना आहे ती आपण टिकवू शकतो. खडकामध्ये आपण वनस्पती न उगवू शकणार आहे का? नाही. त्यामुळे या मातीचं संरक्षण, जे सॉइल इरिजन आहे, जमिनीची धूप थांबवणे, त्यानंतर वृक्षारोपण करणे, ही काय आहे? काळाची गरज आहे. अशा पद्धतीची ही रचना सॉइलची आपण पाहिली. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सॉइल फॉर्मेशन म्हणजे खडकापासून माती नेमकी कशी तयार होते या संदर्भात डिस्कस करू.